या महांकाली क्रीडा नगरीवरती क्रिकेट पंढरी म्हणून ओळखलं जातं हे मैदान। याच मैदानावरती प्रत्येकी दर दोन महिन्याला या ठिकाणी मोठे सामने असतात। पावसाळी देखील रबर बॉल क्रिकेट स्पर्धा या मैदानावरती पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठं स्टेडियम महांकाली क्रीडा नगरी। ज्यांनी 5 दिवस उत्कृष्ट असं समालोचन केलं आजही ते करत आहेत आमचे शशी जाधव सर। खरोखरच आपल्या सुमधुर आवाजातून चांगला असं गोपी जाधव सर। अजूनही प्लेइंग 11 लिस्ट दिलेली नाही। सामना चालू होण्यापूर्वी चला सेमीफायनलचा थरार इथे रंगील पहिला सेमीफायनलचा थरार जय हनुमान एसपी कवटी महांकाळ विरुद्ध टीम एरळी। एक मोठी लढत क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम आलोड गर्दी आता होईल। कोणता संघ पहिला फायनलिस्ट म्हणून दाखल होईल? एका बाजूला यजमान दुसऱ्या बाजूला एरळी। दोन्ही टीम मध्ये चांगले खेळाडू आणि हे घमासान इथे रंगेल। अगदी काही क्षणांमध्ये tenniscricket.in ला लॉग इन करा आणि या मॅचचा आनंद घ्या। दोन्ही टीमचे कॅप्टन 12 मॅन पाठवा। 8 षटकांची लढत। तर ऑल सेट नाउ बॅक टू क्रिकेट। एकदा जोरदार टाळ्या देत पहिला सेमीफायनलचा थरार विश्वजीत साहेब चषक 2024 चौथं पर्व अंतिम दिवस। दोन्ही फलंदाज तयार। पहिल्या डावात फलंदाजी करायची टीमचे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये। त्रिमूर्ती करोली असंख्य स्पर्धेच्या बाहेर गेला। एकतपूरने चौथं सेमीफायनलिस्ट म्हणून स्थान निश्चित केलं आणि आता जय हनुमान एसपी कवटी महाकाळच्या विरोधात एरळी संघ इथे मैदानात उतरतोय। पहिल्या डावात फलंदाजी करतील स्ट्रायकिंग एंडला फलंदाज। स्ट्रायकिंग एंडला अमोल। तर नॉन स्ट्रायकिंग एंडला अमोल निरगुडे जो या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या उभारणारा 113 धावांवर आतापर्यंत। त्याच्याबरोबर नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज जयसिंग पडी। तर पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये ऑल सेट बाय सिग्नल लेट्स प्ले आणि मॅचला सुरुवात। सेमीफायनलचा थरार गोलंदाज वैभव राईट माराबंदी विकेटने पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा हलक्यातने खेळलाय। थर्ड मॅनला बॉल चाललाय क्षेत्ररक्षक धावेल। चांगली फिल्डिंग रणमिती 2। पहिल्या बॉलवर फुल लेनचा बॉल पंच पहिला चेंडू इथे पेच केला वैभव। एक चांगला ऑलराउंडर या टीमचा
आणि सर्वाधिक दारोमदार देखील असेल आज. पहिल्या फेरीतील सामन्यांमध्ये चांगला खेळला वैभव. अंपायर या बॉलवरची कहाणी नो बॉल. पंच नाउ बॅक टू क्रिकेट. पंच प्रत्येक बॉलचा जो काही निर्णय असेल तो पोचवत चला. गोलंदाज तयार. वैभव धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 5. लेफ्ट हँडर बॅटर सध्या स्ट्रायकिंग एंडला. राईट अमरांडे विकेटने. नेक्स्ट बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून बेस्ट. राईट मोठी विकेटने पुढचा चेंडू. खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय कव्हर्स मध्ये. प्लेअर डाऊन दी बॉल. आणि ते चांगला झेल घेत असताना फलंदाज होईल बाद. पहिला धक्का बसतोय टीमला. जलसिंग हो युटी आउट. पुढचा चेंडू झेल टिपलाय क्षेत्ररक्षक मुदस्सरने. चांगला झेल टिपलाय आणि पहिल्या ओव्हर मध्ये एक मोठी विकेट. मोठा धक्का देतोय वैभव. फलंदाज जलसिंग होतोय बाद. 3 चेंडूंचा सामना केला एकदम त्याच्या खात्यात आणि परतलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 8. एक गडी बाद. सेमीफायनलचा सामना जर टीम एरळीने जिंकला तर त्यांच्यासाठी विकी पाटील कवटे महाकाळचे आमचे मित्र त्यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. आज अनेक पारितोषिके लावली जातील. जय हनुमान SP. बॅक टू क्रिकेट. दुसरं षटक. अविनाश वाघमरे लेफ्ट हँडर गोलंदाज. महाकाली साखर कारखाना एंड कडून पुन्हा एकदा तयार. लेफ्ट मोदी विकेटने लो फुल टॉस होता. ऑन साइडला फ्लाइट डिलिव्हरी. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता वैभवच्या आबाख्या बाहेर होता बॉल. चौकार येतोय. फ्लाइट डिलिव्हरी. चांगला फटका. रन मिळतील 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता स्कोर कार्डवर 12. 12 अंक आपण नेहमीच पाहिलाय युवराज सिंगच्या जर्सीवर. 12 डिसेंबर 1981 हा जन्मदिवस. रात्री 12:12 सेक्टर 12 मध्ये चंदीगडमध्ये ज्या खेळाडूचा जन्म झाला ज्या खेळाडूने 12 बॉलमध्ये 50 धावा देखील ठोकल्या होत्या आणि सध्या धावसंख्या 12. गोलंदाज तयार. ते टॅप केलाय बॉल. हलक्यात आणि पॉइंट मध्ये दिशा दिली. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल पंच करत असताना सिंगल इथे प्राप्त केली. SK क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत चांगली फिल्डिंग. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 13. सेमीफायनलचा थरार. पहिला सेमीफायनल इथे रंगत असताना विश्वजीत साहेब चषक 2024 महामुकाबला. बिग बॅटल मॅच. बेस्ट वर्सेस बेस्ट. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. संभाजी बाबर आमच्यासोबत जोडले गेलेत गुणलेखकाच्या भूमिकेत. टेनिस क्रिकेट .in साठी विनायक शिगवन आमच्या बरोबर आमचे सहकारी. पुन्हा एकदा कव्हर पॉइंट मध्ये बॉल. तिथे सिंगल मिळेल. डायरेक्ट हिट. ओ हो चांगला नेम. क्षेत्ररक्षण करत असताना कव्हर पॉइंट मध्ये चांगली फिल्डिंग.
आमच्यासोबत दीपक माळी सध्या कॉम्बॉक्स मध्ये. विनायक शिकबन टेनिस cricket.in साठी गुणलेखकाच्या भूमिकेत आमचा विनू. छोटा पॅकेट बडा धमाका अनेक स्पर्धा या खेळाडूंनी देखील पूर्ण केल्या आहेत. चांगलं कामकाज. तेवढीच लाईव्ह अपडेटसाठी संदेश कंटे बॅकफुटला केलाय, कट केलाय बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. संदेश कंटे मॅन फ्रॉम करतात. हे टेनिस cricket.in साठी चांगलं कामकाज करतात. लाईव्ह अपडेट तेवढंच चांगलं कामकाज आमचे कॅमेरामन जितू पवार, कॅमेरामन मिंटू ठाकूर आणि आमचे कॅमेरामन प्रशांत दोडी. हे तीनही आमचे कॅमेरामन चांगलं कामकाज करत असताना नुकताच 18 लाख सबस्क्रायबरचा पल्ला पूर्ण केलाय टेनिस cricket.in या वाहिनीने. भारतातील पहिली क्रिकेट वाहिनी टेनिस बॉल क्रिकेट, ज्या वाहिनीने 7 समुद्रापलीकडे पोहोचवलं. तर दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्ड 15, 7.5ची सरासरी. 8 षटकांची लढत आहे आणि त्यामुळे सध्या शांत खेळ पाहायला मिळतोय. आतापर्यंत फक्त एकच चौकार आलाय आणि त्या चौकाराचं महत्व खूप मोठं असेल. अमोल लेफ्ट हँड बॅटर, त्याच्या बॅटवरून तो चौकार आपण पाहिला अविनाशच्या विरोधात. धावसंख्या 15, अजूनही 6 षटकांचा खेळ शिल्लक. पॉवर प्लेची 2 षटकं आता समाप्त झाली आहेत. क्षेत्ररक्षण विस्तारलं जाईल. टाइमर इथे सेट केला गेला, याची दखल घ्या. अजूनही 36 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या मॅच मध्ये. पहिल्या डावात सेमीफायनलचा थरार. क्षेत्ररक्षण आता विस्तारलं गेलंय. सध्या 4 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. 4-5चं इक्वेशन. गोलंदाज तयार. ओव्हर नंबर 3. पुन्हा एकदा वैभव. पहिले षटक पॉवर प्ले मध्ये टाकलंय. अराउंड विकेटने पहिला चेंडू. चांगली लाईन. त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. हलकस फंबल जरूर केले. बॉल थांबवलाय. चांगली फिल्डिंग होत असताना फॉलो थ्रू मध्ये वैभव या खेळाडूंनी देखील इम्प्रेस केलं. या स्पर्धेचे जनक उदयभैया शिंदे सरकार यांना देखील आपण पाहतोय. प्रत्येक घडामोडीवर त्यांचं देखील लक्ष आणि सध्या चषकांना न्याहाळतायत. हे व्यक्तिमत्व खूप मोठं आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, कला प्रत्येक क्षेत्रामध्ये युवकांच्या मागे हक्काने उभं राहणारं नेतृत्व आणि कर्तृत्व ते म्हणजे उदयभैया शिंदे सरकार. या स्पर्धेची निर्मिती विश्वजित युथ फाउंडेशन आणि उदयभैया शिंदे मित्र परिवार यांच्या माध्यमातून आमचे सलमान खान आणि संपूर्ण टीम. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल 15. 1 गडी बाद. वैभव पुन्हा एकदा तयार. बॅकफुटला गेलाय, पुल केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक पण तू झेल होणार नाही. हो चांगली फिल्डिंग. व्हॉट स्टॉप. आफ्रिकेतून एखादा चिता यावा, त्या चित्याने मैदानात धावावं, बॉल थांबवावा असं चित्र. अनिकेत नाही, हा चिता आहे. खूप चांगला बॉल त्याने थांबवला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. एकाच ऍक्शन मध्ये बॉल थांबवला, फेकी केली. व्हॉट स्टॉप. चांगली फिल्डिंग होत असताना एकच धाव इथे प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 16-16. लॉस ऑफ विकेट. पहिल्या डावात खेळत असताना टीम इरळी सेमीफायनलचा थरार. क्षेत्ररक्षणात बदल होईल. पुन्हा एकदा वैभव तयार. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकाल सुनील. लेग कटर होता. हलक्या त्याने बॉलला गाईड केलंय. गलीमध्ये बॉल जाईल असं चित्र. शॉर्ट हँडमॅन या बॉलवर पोहोचलाय. बॅकअप चांगला. अविनाश वाघमारेने चांगला बॅकअप दिला. भारदस्त शरीर यष्टीचा अविनाश वाघमारे आपल्या टीमसाठी या आधीचं षटक त्याने हाताळले. 3रं षटक सध्या प्रगतीपथावर. धावसंख्या आपण पाहतोय 17. थोडासा दुखापतग्रस्त आहे परंतु या मॅच मध्ये खेळतोय आपल्या टीमसाठी. कारण ही कमिटमेंट आहे, ही बांधिलकी आपल्या टीमसाठी. हे सर्व आमचे आयोजक आहेत. आयोजकात देखील त्यांची खूप महत्वाची भूमिका. परंतु सध्या आपल्या टीमसाठी खेळत आहेत. वैभव तयार. राऊंड विकेटने वाईड यॉर्कर. इथे मात्र चॉप केलाय बॉल. कव्हर्स मध्ये बॉल चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना सतीश देखील एक चांगला खेळाडू. अनेक तारे सितारे कवटी महाकाळ नगरीतले या मॅच मध्ये खेळत आहेत या संघातून. परंतु समोर इरळीचा संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. सुनील आणि अमोल हे देखील तेवढ्याच ताकदीचे फलंदाज आहेत. त्यांनी देखील अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत.
ते देखील होत्याचं नव्हतं करू शकतील. त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना इथे रंगेल. सेमी फायनलचा थरार, पहिला सेमी फायनलचा सामना इथे रंगत असताना या स्पर्धेचा विश्वजीत साहेब चषक. वैभव तयार, ओर दी विकेटने स्विच इट, चांगलं टायमिंग, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, थर्ड मॅन बाउंड्री लाईनला पाठवलाय, चौकार, कडकडीत फटका. भरपूर वेळ शांत आणि संयमी फलंदाजी केली. आता संयमाचा बाण ढासळलाय. आखू टप्प्याचा बॉल होता, स्विच हिट लगावल्याने चांगला हिट लगावत असताना थर्डमॅनच्या दिशेने खेळा, डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल पोहोचलाय. 4 धावांसाठी चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 22-22, लॉस ऑन विकेट. एक गडी गमावलाय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. वैभव तयार, यावी कव्हर्स मध्ये चांगला फटका, परंतु डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग होत असताना सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या, षटक देखील संपेल. धावसंख्या 23, एक गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपलाय. 23. आमचे मित्र हैदर भाई मुल्ला यांचं सरसे स्वागत. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचंही मोलाचं सहकार्य. हैदर भाई मुल्ला उत्कृष्ट खेळाडू. कुठं आहे हैदर भाई मुल्ला? आपण कृपया स्टेजवरती यायचं आहे. आता मात्र षटकाची जबाबदारी मॅन बॉम्ब कवटे मग सुरेश कांबळे नाना भवनींकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. महाराष्ट्र, कर्नाटक अनेक अशा राज्यामध्ये आपल्या खेळाचं प्रदर्शन करणारा ऐकून खेळाडू सुरेश कांबळे. सामना करतोय मात्र सुनील गुजले. तर ओव्हर नंबर 4 चा केदी सुरू होतोय. सुरेश कांबळे एक चांगला बॉलर. ओदी विकेटने चांगला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या आता बॉल चाललाय. 23 धावा स्कोर कार्डवर. आमचे मित्र हैदर अली मुल्ला यांचं देखील स्वागत. या कवटे महाकाळ नगरीमध्ये आम्हाला पोहोचवण्यामध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान. धन्यवाद हैदर अली मुल्ला, आपले देखील आम्ही स्वागत करतोय. एक चांगले मित्र. यावी चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक पण बॉलने अगदी उसळी घेतली आणि बॉल चाले बाउंड्री लाईनच्या बाहेर. ते हिंदी गाणं आपण ऐकलं असेल, उडी उडी जाय, आणि अगदी तशाच पद्धतीने बॉल गेलाय वैभवच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता 27-27, लॉस ऑन विकेट. एक चांगला फटका सुनील, स्वागत केलंय सुरेशचं. पहिला चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या बॉलवर एक चांगला चौकार इथे वसूल केलाय. एक आस येत आहे या खेळाडूची. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतोय. सेमीफायनलचा थरार. सुरेश तयार, ओव्हर दी विकेटने. पुन्हा चांगला लेग कटर पंच करण्याचा प्रयत्न. इथे चांगलं कमबॅक. एक चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. आता पुन्हा तयार होईल स्ट्रायकिंग इनला सुनील. 2 चौकाराच्या मदतीने घेतोय. आतापर्यंत तो पोहोचलाय 11 वर. बॉल फेस केले त्याने तब्बल आतापर्यंत 7 बॉलमध्ये 11 वर खेळतोय सुनील. दुसऱ्या बाजूला अमोल चांगली कामगिरी करतोय. 12 बॉलमध्ये 14 वर खेळतोय. परंतु सुरेश हा देखील एक मातबर खेळाडू. अनेक स्पर्धा गाजवल्यात. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. सेमीफायनलचा थरार. विश्वजीत साहेब चषक 2024 हे 4थं पर्व या स्पर्धेचं. अवे फ्रॉम बॉडी, बॉल थोडासा बाहेर ठेवलाय. चांगला लेग कटर पेस्ट करत असताना सुरेश कांबळे. हे नाव खूप मोठं आहे. वलय अंकित खेळाडू. आणखीन एक डॉट बॉल. एक चौकार जरूर खेळला गेला, परंतु त्यानंतर संधी दिली जात नाहीये. बॉल चाललाय ती डॉट बॉल. फिंगर रोल केलेत. कमी गतीचा बॉल. ओहो, ही ते शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.
ही खासियत आहे या खेळाडूची. स्लोअर वन टाकला, रॉंग वन होता, फलंदाज बीट झालाय आणि त्यानंतर ती डॉट बॉल. लगातारचे 3 चेंडू डॉट बॉल टाकले, 1 चौकार, 5 चेंडू आतापर्यंत टाकत असताना 4 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा तयार. यावेळी फुल टॉस ऑन साइडला खेळला गेलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग. रवीने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. शेवटच्या बॉलवर सिंगल आणि आता पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू कशासाठी आहे ते देखील सांगा. बिमर साठी बॅटरचा रिव्ह्यू आहे. बिमर इथे पेश केलाय का, कमरेपेक्षा जास्त उंचीचा चेंडू आहे काही पाहिलं जाईल. नंदूजी करपे आणि तिसऱ्या अंपायरचा निर्णय येतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजे डॉट बॉल, 1 रन मिळेल. तर सुरेश ओव्हर नंबर 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिले 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 28 धावा, 1 गडी बाद. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. आता जर ड्रिंक्स ब्रेक घ्यायचा असेल तर घेऊ शकता, कारण एकच ड्रिंक्स ब्रेक तुम्हाला मिळेल. 8 ओव्हरची मॅच आहे, 8 षटका असतील. 4 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होऊ शकेल. मध्येच नंतर पाणी घेऊन जाता येणार नाही, याची दखल घ्या. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचं योगदान अहोरात्र घेतले ते आमचे सलमान भैया खान यांचं या ठिकाणी आगमन. आपल्या लाडक्या कन्यासोबत या अंतिम सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत. कृपया हात वर करायचं सलमान भाई कुठे असतील. ओके. खरोखरच या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचं अहोरात्र कष्ट आणि त्या कष्टाचं आज आपण फायनलच्या दिवशी पाहतोय. जाऊया सामन्याकडे. ऑल सेट नाउ बैक टू क्रिकेट. आप सभी का तहे दिल से स्वागत. 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है इस समय की 28 रन, 1 विकेट के नुकसान पर. अब गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार. फिरोज रहेंगे गेंदबाजी के ऊपर. इनके पास वो अनुभव है, अनुभव वाले गेंदबाज. हाईवे एंड से 5 ओवर की पहली गेंद और दी विकेट से आगे जाकर गेंद को खिला. कवर क्षेत्र में वहां पर खिलाड़ी मौजूद. जब तक कि गेंद को फील्ड करे, सिंगल मिलता हुआ सिंगल के साथ. अब 29 के ऊपर स्कोर. सेमीफाइनल का मैच विश्वजीत साहिब चषक 2024 का ये प्रतियोगिता 4था संस्करण और आज का आखिरी दिन. पहले सेमीफाइनल में दोनों टीमों को हम देख रहे जिस प्रकार से खेल रहे. जय हनुमान एसपी कौटी महाकाव्य बनाम इरड़ी की टीम. टॉस जीतने के बाद गेंदबाजी करने का फैसला किया था फिरोज. फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे पर. फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली. इस ओवर की अगली गेंद 29 रन, 1 विकेट के नुकसान पर. लगभग दौड़ना शुरू किया. इस ओवर की अगली गेंद स्वीप करने का प्रयास था, पैरों पर टकराती हुई गेंद पॉइंट क्षेत्र में खिलाड़ी. इस बीच 1 रन मिलता हुआ. अंपायर का सिग्नल लेग बाइस का. शरीर पे गेंद थी, स्वीप करना चाहते थे, उतना अच्छा संपर्क नहीं. उसके बाद की ये सिंगल मिलता हुआ अतिरिक्त रूप में और इसी सिंगल की मदद से अब स्कोर पहुंच चुका है 30 रन, 1 विकेट के नुकसान पर. अच्छी गेंदबाजी. इसके पहले की काफी सालों से क्रिकेट खेलते आ रहे फिरोज, एक अनुभवी गेंदबाज.
उनके सामने रहेंगे अब स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज सुनील रहेंगे, एक हार्ड हिटर बल्लेबाज यंगस्टर है, इनके पास वो क्षमता फील्डिंग में तब्दीली, स्क्वायर लेग, अब डीप मिड विकेट में खिलाड़ी। उसके बाद के हम देख रहे हैं लॉन्ग ऑन, गली में खिलाड़ी तैनात फिरोज और दी विकेट से शोर की अगली गेंद स्विच हिट करना चाहते थे, गेंद हवा में, डीप में कोई खिलाड़ी मौजूद है, गेंद सीधी दंदनाती हुई थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर आती हुई 4 रन। अच्छा स्ट्रोक था रक्षात्मक तरीके से, कुछ फैंसी स्ट्रोक, और जिसके बाद की देख रहे थे स्विच हिट और ये चौका बटोरा। इसीलिए कहा जाता है घी जब सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है। यहाँ पर उन्होंने काफी शानदार तरीके से आपने आपके लिए जगह बना ली, उसके बाद डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर जाता हुआ ये शानदार चौका, 4 रन। इसी चौके की वजह से रन संख्या 34 रन, 1 विकेट के नुकसान पर। इस ओवर की अगली गेंद, गेंदबाज तैयार, लगभग दौड़ना शुरू किया, अंपायर को क्रॉस करके डाली हुई गेंद आगे जाकर खेलने का प्रयास, ड्राइव करते हुए कवर, एक्स्ट्रा कवर में, कवर्स पर खिलाड़ी मौजूद, काफी शानदार फील्डिंग, 1 रन। 1 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर 35 रन, 35, लॉस ऑफ 1 विकेट। आज का आखिरी दिन इस प्रतियोगिता का, समारोह का दिन, और ये पहला सेमीफाइनल का मैच इस समय चलता हुआ। गेंदबाज फिरोज फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार होंगे, स्ट्राइकिंग इन पर बाएं हाथ के खिलाड़ी अमोल इस समय इस ओवर की अगली गेंद का सामना करेंगे। पैरों पर गेंद तैयार किया, दूसरी गेंद को फ्लिक किया उनसर के क्षेत्र में, डीप विकेट पर खिलाड़ी जब तक कि गेंद को फील्ड करे, दूसरी की मांग, रनआउट का कोई खतरा नहीं है, 2 रन। खूबसूरती के साथ दोनों के बीच में अच्छा तालमेल और खूबसूरती के साथ 2 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर 37 रन। इस पारी का ये 5वां ओवर जारी है। टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का फैसला जय हनुमान इस पिकअप की टीम का। फिरोज इस समय की गेंदबाजी पर इस ओवर की अगली गेंद करने के लिए तैयार और स्ट्राइक की गेंद पर रहेंगे बल्लेबाज अमोल। अमोल के लिए फुल टॉस गेंद थी, ऑन साइड के क्षेत्र में स्क्वायर लेग पर खेला, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी अच्छी तरीके से गेंद को रोकते हुए 1 रन, और इस 1 रन की मदद से ओवर की होगी समाप्ति। 5 ओवर की समाप्ति के बाद पहले पारी का खेल है इस समय 38 रन, 1 विकेट के नुकसान पर। पांच ओवर की समाप्ति के बाद 38 रन, 1 विकेट के नुकसान पर इरवी के पारी का स्कोर है। पहली पारी में बल्लेबाजी करते हुए अब इस पारी का ये 6वां ओवर यहाँ पर आरंभ होता हुआ। अब गेंदबाजी के लिए गेंदबाज सुरेश कांबड़े फिर से एक बार तैयार होते हुए, एक अच्छे गेंदबाजी, इसके पहले की 4थी ओवर में गेंदबाजी की थी, वहां पर अच्छी गेंदबाजी, और इस समय की 5वां ओवर समाप्त होने के बाद अब 6वां ओवर आरंभ करेंगे। सुरेश फील्डिंग में तब्दीली, दाएं हाथ के खिलाड़ी अब स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे, बाएं हाथ के खिलाड़ी स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे, उनके लिए फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली, डीप मिड विकेट पर खिलाड़ी, उसके बाद लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, काउ कॉर्नर पर एक खिलाड़ी, पॉइंट, डीप एक्स्ट्रा कवर, फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी मौजूद है, शॉर्ट फाइन लेग, बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी मौजूद। इस बीच सुरेश 6ठे ओवर की पहली गेंद करने के लिए तैयार। 5 ओवर की समाप्ति के बाद 38 रन, 1 विकेट के नुकसान पर। विश्वजीत साहिब चषक, सलमान जी खान, इनका भी शुभागमन, आपका भी तहे दिल से स्वागत। और गेंदबाजी इस समय की तैयार होते हुए थोड़ा सा स्पीड अप कीजिए। गेंदबाज तैयार, राइट अमोर द विकेट से फुल लेन वाली गेंद थी, गेंद को एक्स्ट्रा कवर क्षेत्र में खेला, गैप में गेंद जाती हुई सीधी सीमा रेखा के बाहर, 4 रन। गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका, 4 रन। और इसीलिए कहा जाता है किस्मत आपको मौका देती है और मेहनत आपको चौका देती है। काफी शानदार चौका था और इसी चौके की मदद से बढ़ता हुआ स्कोर 42 रन, 1 विकेट के नुकसान पर। वेलकम बाउंड्री, और इसी के साथ मंच पर अतिथि पधारते हुए आयश भाई मुल्ला यहां पर आ चुके, उनका भी तहे दिल से स्वागत। सुरेश बैकवुड पर चले गए थे, कट करने का प्रयास, बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, गॉन, पकड़ा कैच, विकेट गिरता हुआ, सुमधुर संगीत बजता हुआ, गॉन।
ये दूसरा विकेट गिरता हुआ। अमोल जो कि बैक फुट पर जाकर कट करने का प्रयास कर रहे थे, गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया, उसके बाद की सीधी विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई गेंद और ये कॉटन बोल्ट के रूप में विकेट गिरता हुआ। हल्के हाथों से कट करने का प्रयास उसके पहले की स्वागत किया था सुरेश का इस ओवर में चौके के साथ, लेकिन दूसरी गेंद पर गति में थोड़ा सा परिवर्तन किया था कि ऑफ कटर वाली गेंद थी, बैक फुट पर चले गए थे और उसके बाद ये विकेट गिरता हुआ। ये बड़ा विकेट मिलता हुआ, एक बड़ा झटका लगता हुआ इरली की टीम को। 42 के ऊपर 2 विकेटें। पहले पारी का खेल। अब नए बल्लेबाज शरद पाटिल, मैन फ्रॉम इरली। इनके पास वो क्षमता है, काबिलियत है और इस समय थोड़ा सा जोखिम भरा क्रिकेट खेल रहे हैं, लेकिन अब जिम्मेदारी के साथ खेलने की जरूरत होगी। 2 विकेट जा चुके 42 के ऊपर। सुरेश फिर से एक बार तैयार होते हुए, फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली, क्योंकि अब दाएं हाथ के खिलाड़ी स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे शरद, और शरद के लिए फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली। सुरेश फिर से एक बार तैयार, लगभग दौड़ना शुरू किया था और अंपायर का सिग्नल डेड बॉल। छठे ओवर का खेल जारी। इसके बाद की दूसरे सेमीफाइनल का मैच होगा। एकतपुर बनाम गोल्डन कोल्हापुर। लेग कटर गेंद थी, पुल करने का प्रयास, डीप में खिलाड़ी मौजूद है, जब तक गेंद को फील्ड करे 1 रन मिलता हुआ। सिंगल के ऊपर संतुष्ट रहेंगे, अब इक्के दुक्के से नहीं चलेगा। एक बड़ा टारगेट आपको सेट करना होगा, तो कहीं ना कहीं पर बड़े स्ट्रोक खेलने होंगे। और इस समय की छठा ओवर जारी है पहले पारी का। टॉस जीतने के बाद तो फील्डिंग करने का फैसला था, अब तक ये सही साबित होता हुआ। सुरेश फिर से एक बार तैयार, इस ओवर की अगली गेंद करेंगे स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज तैयार। जड़ में डालने का प्रयास था और पिच गेंद थी, कवर एक्स्ट्रा कवर के बीच में खेलते हुए, डीप में खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद सीधी सीमा रेखा के बाहर खूबसूरती के साथ। इस ओवर का ये दूसरा चौका था, 4 रन। मिड ऑफ पर खिलाड़ी थी, डायरेक्ट के अंदर मिड ऑफ था, उसके बाद की एक शानदार ड्राइव लगाया। वैसे तो हमने देखा है मरीन ड्राइव बहुत खूबसूरत है, लेकिन उससे भी खूबसूरत ये कवर ड्राइव था और उस गेंद सीधी सीमा रेखा के बाहर जाती भी 4 रन। और इसी 4 रन की मदद से अब बढ़ता हुआ स्कोर 47 रन। 2 विकेटों के नुकसान पर अब इस ओवर में महंगे साबित होते हुए सुरेश फिर से एक बार वापसी करेंगे। इनके पास वो क्षमता है, बल्लेबाज तैयार शरद। लो फुल टॉस थी, ऑन साइड के क्षेत्र में गेंद को खेला है, बैक टू बैक और एक ब्लास्ट आता हुआ। कुछ अलग करना चाहते हैं, इंप्रोवाइजेशन करना चाहते थे, लेकिन गेंद हाथ से निकल चुकी थी। फुल टॉस बनाकर खेला, तारामंडल में जाती हुई गेंद 6 रन। ये इनके ताकत है, इनके पास वो क्षमता है, काबिलियत है और इस समय के अपने आप को साबित कर रहे। सुरेश के खिलाफ 2 चौके 1 छक्का। फिर से एक बार सुरेश तैयार, अब कट करने का प्रयास जरूर था, रफ्तार बढ़ाई थी, विकेट कीपर को बीट करते हुए गेंद और यहां पर 1 रन मिलता हुआ। सुरेश अब कहीं ना कहीं पर नाखुश रहेंगे, क्योंकि यहां पर रन बन चुके हैं। इस ओवर में थोड़े से महंगे साबित होते, खर्चीले साबित हो चुके और इसी के साथ ये छठे ओवर का खेल समाप्त। 6 ओवर के समाप्ति के बाद पहले पारी का स्कोर है इरली के पारी का 2 विकेटों के नुकसान पर 54 रन। उपस्थित मंचावरती सद्दामभाई पठाण, एक कवटे मंकाळ शहरातील युवा नेते सद्दामभाई पठाण यांचे या ठिकाणी सरसे स्वागत। त्याचबरोबर आयशभाई मुल्ला, माजी उपनगराध्यक्ष कवटे मंकाळ, त्यांचं देखील सरसे स्वागत। या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले अब 7वें ओवर का खेल आरंभ होगा। बैटिंग पावर प्ले का इशारा। चौवन रन 2 विकेटों के नुकसान पर 7वें ओवर की जिम्मेदारी लेकर फिर से एक बार फिरोज हाईवे एंड से गेंदबाजी करेंगे। इसके पहले की शानदार ओवर रहा था, पहली ओवर में कुछ रन खर्च किए थे, 9 रन खर्च कर चुके थे। अब पावर प्ले का ओवर है, बैटिंग पावर प्ले का इस समय की ओर। दायरे के बाहर 3 खिलाड़ी रहेंगे और उसके बाद की फील्डिंग की जमावट होती हुई पहला सेमीफाइनल का मैच विश्वजीत साहिब चषक 2024 का यह प्रतियोगिता आज का आखिरी दिन। और इस बीच पहले सेमीफाइनल का
पहली पारी का खेल जारी है। फिरोज फिर से एक बार तैयार और दी विकेट से लगभग दौड़ना शुरू किया और दी विकेट से गेंद बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, ड्राइव किया, गेंद को मिडा पर खिलाड़ी नहीं है। डिपिक्स कवर और वाइड इज लॉन्ग ऑफ के बीच में खिलाड़ी वैभव वहां पर थे, उन्होंने गेंद को रोका और अच्छा थ्रो करते हुए एक रन के साथ अब बढ़ता हुआ स्कोर 55 रन 2 विकेटों के नुकसान पर। शांत क्रिकेट खेलते हुए दोनों बल्लेबाज, अब यहां से रनों की गति बढ़ाने की जरूरत होगी। गेंदबाज फिर से एक बार तैयार, फिरोज राइट मोदी विकेट से ईश्वर की अगली गेंद लगभग दौड़ना शुरू किया, अंपायर को क्रॉस करके डाली हुई गेंद वाइड की ओर पिच करने का प्रयास जरूर था, गेंद को स्क्वेयर ड्राइव करना चाहते थे, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं, उसके बाद ये बिंदी गेंद 55 रन 2 विकेटों के नुकसान पर। अब दोनों के बीच में वो चर्चा जारी है, चर्चा होनी जरूरी है क्योंकि जितनी चर्चा होगी उतना खर्चा होगा और फिलहाल दोनों के बीच में कुछ तो गुफ्तगू हो चुका है। अब स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज फिर से एक बार तैयार, फिरोज की ईश्वर की अगली गेंद का सामना करने के लिए तैयार होते हुए आड़े बल्ले से खेलने का प्रयास, मिडल पर खिलाड़ी पकड़ा, कैच आउट, विकेट गिरता हुआ गॉन। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, अब कहीं ना कहीं पर वो कहानी में ट्विस्ट है, इन्होंने कहीं ना कहीं पर कान मंत्र जरूर दिया था, अब ये क्या कान मंत्र गलत साबित होता हुआ, उसके बाद की विकेट गिरता हुआ गॉन। शरदची जागा घेण्यासाठी गेलाय तो बालम बघूया आपल्या संघाला किती मोठी फटकेबाजी करतोय, धावसंख्या उभा करून जय हनुमान एसपी संघाला कितपत टार्गेट ईडी संघ देतात पाहूया। चांगलाशी गोलंदाजी महांकलियनकडून डॉक्टर फिरोज सर यांचं। अब नए बल्लेबाज बालम रहेंगे स्ट्राइकिंग एंड पर, फिरोज के खाते में विकेट जाता हुआ, विकेट लेकर फिर से एक बार तैयार, बड़ी गेंद थी और यहाँ पर गेंद सीधी जाती हुई विकेट कीपर को चकमा देती हुई गेंद लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रन 22 के रूप में रन मिलते हुए। क्या बल्ले को ब्रश हो चुके नंद कुमार जी कर पे इस समय की बता रहे मुख्य अंपायर के रोल में, ये गेंद बल्ले को ब्रश हुई थी तो यहाँ पर 4 रन मिलेंगे, एक चौका आता हुआ, अब यहाँ पर मौका था। इसके पहले की मैंने कहा है क्रिकेट में छक्के चौके जरूर होने चाहिए, डीजे होना चाहिए, गाना भी होना चाहिए, लेकिन गलती से मिस्टेक नहीं होना चाहिए। गलती से मिस्टेक होगा तो कहीं ना कहीं पर वो गाना बजेगा, यही उम्र है पगले, कर ले गलती से मिस्टेक। फिरोज फिर से एक बार तैयार, ईश्वर की अगली गेंद स्विच हिट करना चाहते थे, विकेटों के पीछे विकेट कीपर बीट हो रहे सागर जादव, इस समय की बीट हो रहे विकेटों के पीछे विकेट कीपर के रूप में, और इसी के साथ एक अच्छा वापसी का चांस या अच्छा वेलकम बैक होता हुआ फिरोज के द्वारा ये बिंदी गेंद 59 रन 2 विकेटों के नुकसान पर 7वां ओवर प्रगति पर। फिरोज तैयार, फुलर लेन वाली गेंद थी, पैरों पर डालने का प्रयास जरूर कर रहे थे, उसके बाद की शॉट फाइन लेग पर खिलाड़ी और इसी सिंगल के साथ ओवर की होगी समाप्ति। 7 ओवर की समाप्ति के बाद 7 रन 2 विकेटों के नुकसान पर सेमीफाइनल का मैच, पहली सेमीफाइनल का मैच चलता हुआ। विश्वजीत साहिब चषक 2024 का यह प्रतियोगिता काफी शानदार माहौल, दोपहर का सत्र आयोजनकर्ताओं ने काफी शानदार तरीके से आयोजन किया है, काफी शानदार ये मैदान, महाकाली साखर कारखाना का ये मैदान, और आज का आखिरी दिन कॉम्बॉक्स के बाएं हाथ में ट्रॉफियां देखने को मिलती हुई, चमचमाती हुई ट्रॉफियां, मंच पर बहुत सारे अतिथि पधारते हुए उन सभी का तहे दिल से स्वागत। उदय भैया शिंदे मित्र परिवार और विश्वजीत युद्ध फाउंडेशन कम्युनिटी महाकाल, इनकी जानिब से रखा हुआ ये टूर्नामेंट अब आखिरी ओवर के लिए, आखिरी ओवर की जिम्मेदारी लेकर अविनाश वाघमारे, एक अच्छे ऑलराउंडर, इस समय गेंदबाज के रूप में 60 रन 2 विकेटों के नुकसान पर। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज तैयार, आखिरी 6 गेंदों का खेल शेष का, यहां से बड़े हिट लगाएंगे ये भी सवाल है। लगभग दौड़ना शुरू किया, इस ओवर की पहली गेंद थी, फुलर लेन की गेंद थी, टिप्पा खाने के बाद बाहर जाती हुई, अंपायर का सिग्नल वाइड का आता हुआ, एक अतिरिक्त रन की मदद से 61 रन 2 विकेटों के नुकसान पर। अब यहां से रनों की जरूरत है, यहां पर बड़े स्ट्रोक्स लगाने होंगे, कहीं ना कहीं पर थोड़ा सा पसीना बहाना होगा, और अविनाश तैयार होते हुए फिर से एक बार फुलर लेन की गेंद ऑन सर के क्षेत्र में ड्राइव किया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, 1 रन पूरा किया, दूसरी की मांग हो रही है,
और इस समय की अच्छा बैकअप मिलता हुआ, बैकअप अच्छा होगा तो पैकअप करने की जरूरत नहीं होगी। फिलहाल तो अच्छा बैकअप होता हुआ और सिंगल के साथ संतुष्ट रहेंगे। इसी सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर 62 रन, 2 विकेटों के नुकसान पर। गेंदबाज अविनाश फिर से एक बार तैयार, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था, गेंद को समझ नहीं पा रहे, आउटसाइड ऑफ स्टंप चले गए थे। उसके बाद की गेंद को फॉलो किया कि सीधी विकेट के ऊपर के स्थानों में ना मुन्ना ना, ये गलतियां नहीं होनी चाहिए क्योंकि आपके पास अब टारगेट सेट करने की पारी है तो कहीं ना कहीं पर रनों की यहां पर जरूरत होगी। बैकफुट पर जाकर बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था, आप पुल करना चाहते थे, ऑन साइड के क्षेत्र में गेंद को ड्राइव किया सतीश वहां पर, अनिकेत वहां पर अच्छी फील्डिंग करते हुए और इस बीच सिंगल, सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 63 रन, 2 विकेटों के नुकसान पर। अच्छी गेंदबाजी अविनाश की द्वारा ऑन द राइज खेला है, अब स्लॉट में गेंद थी, डाउन द ग्राउंड खेला, गेंद सीधी सीमा रेखा के बाहर आती हुई काफी शानदार छक्का, 6 रन मिल गया मौका और उसके बाद जड़ दिया शानदार छक्का। इंप्रोवाइजेशन करना चाहते थे, स्लॉट में गेंद थी और इसी छक्के की मदद से बढ़ता हुआ स्कोर 69 रन, 69 लॉस ऑफ 2 विकेट। अब कम बैक हो रहा है, 8 ओवर का ये मैच है और हमने देखा था कि जिस प्रकार से खेल रहे अब कहीं ना कहीं पर वापसी हो रहे। अब यहां से 2 छक्के जड़ जाते हैं तो विकी जी इनके तरफ से 500 रुपए का इनाम मिलेगा। विकी पाटिल यहां पर अच्छी लाइन थी, लेग कटर का सही इस्तेमाल, बाएं हाथ के गेंदबाज इनके पास वो क्षमता है, एक अच्छे एक्शन और इसी एक्शन के साथ विकेटों के बीच में अच्छी टर्न करते हुए गेंद, ये बिंदी गेंद फिर से एक बार तैयार, फिर से आगे डालने का प्रयास, इस समय भी सही संपर्क गेंद सीधी सीमा रेखा के बाहर आती हुई और एक बड़ा लंबा छक्का लगता हुआ। इस ओवर में 2 बड़े छक्के और इसी के साथ इस पहले पारी का खेल समाप्त होता हुआ। रन संख्या कुल मिलाकर 75 रन, 2 विकेटों के नुकसान पर। अब 76 रनों का लक्ष्य होगा इस मैच को जीतने के लिए, पहली सेमीफाइनल को जीतने के लिए। जय हनुमान एसपी कौटी महाकाल के सामने 76 रनों का टारगेट है, क्या बना पाएंगे ये भी सवाल है। अब थोड़ा सा ब्रेक होगा विश्वजीत साहिब चषक 2024 में, ब्रेक में गाना सुनेंगे और गाने के साथ यू गए यू आए।
हॅलो. आपला ट्विलमॅन पाठवा. टीम इरळी आपल्या 12 मॅन कॉम्बॉक्स मध्ये. टीम इरळी आपल्या 12 मॅन कॉम्बॉक्स मध्ये नाहीये. बॉलर नेम. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय. मिडऑफ मध्ये क्षेत्ररक्षक रवी पहिली सिंगल इथे घेत असताना स्वतःचं खातं उघडलंय. धाव संख्या 1. बॉलर नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव सांगा. तर जलसिंग पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. पहिला चेंडू डॉट बॉल. त्यानंतर सिंगल इथे प्राप्त केली. तर स्ट्रायकिंग ला निकेत. या मॅचला जिंकण्यासाठी टार्गेट सेट केलं गेलंय. 75 धावा झाल्या. 76 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी. सेमीफायनलचा तरार. पहिला संघ कोणता ठरेल फायनल मध्ये जाणारा फायनलिस्ट. विश्वजीत साहेब चषक. गोलंदाज तयार. जलसिंग खोलवर टप्प्याचा चेंडू परफेक्ट यॉर्कर इथे पेश केलाय. सन्मान देत असताना अनिकेत एक शांत आणि संयमी खेळाडू. 8 षटकांची लढत. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. सेमीफायनलचा थरार. पुन्हा एकदा लेग कटर विथ द टर्न खेळाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग करत असताना एक धाव पूर्ण केली. चिकी सिंगल. सिंगलच्या मदतीने धाव संख्या 2. स्ट्रायकिंग एंडला पोहोचला आता रवी. एक लेफ्ट हँडर. गोलंदाज तयार. यावी फुल टॉस. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड खेळाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक. इथे देखील सिंगल प्राप्त होईल. पॉवर प्ले मध्ये खेळत असताना 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. अशा थोडीशी संधी आहे दोन्ही फलंदाजांसाठी. पण तो सध्या एकेरी धावेवर भर देत असताना या सिंगलच्या जोरावर धावसंख्या 3. 76 धावांचं लक्ष. स्ट्रायकिंग एंडला निकेत. जलसिंग पुन्हा एकदा तयार. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. उजव्या हाताच्या बॅटरसाठी हा चेंडू घेऊन येत असताना पुन्हा एकदा हलक्या हाताने बॉटम एंडचा वापर करत असताना अतिशय चांगला फटका. तंत्रशुद्ध फटका. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. इथे 2 रन मिळतील. इथे 2 धावा प्राप्त केल्याने अंपायर सिग्नल. ओव्हर समाप्तीचा पहिलं षटक संपलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं षटक. जलसिंग 76 धावांचं लक्ष. पहिल्या षटकात धावा खर्च केल्यात. 5 धावा. बिनबाद 5. शांत आणि संयमी सुरुवात. इथून चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 42 बॉल मध्ये तुम्हाला रन बनवायचे असतील 71. 76 धावांचं लक्ष. या मॅचला जिंकण्यासाठी यजमान संघाच्या विरोधात इरळी संघ. सातत्याने एकमेकांच्या विरोधात एकमेकांच्या बरोबरीने खेळणारे हे खेळाडू एकमेकांचा खेळ खूप चांगल्या पद्धतीने जाणतात. पण ही मॅच महत्वाची आहे. सेमीफायनल नंबर 1. फायनलच्या आधीचा फायनल सामना म्हणावा लागेल. इथे प्रत्येक चेंडू तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणारा असेल आणि त्यामुळे हे बॅटल रंगेल. सध्या चर्चा चालली आहे. दुसऱ्या षटकाची जबाबदारी इथे घेत असताना दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P2चं षटक घेऊन येतोय गोलंदाज अमोल. एक चांगला ऑलराऊंडर. पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली आपल्या टीमसाठी. लेफ्ट हँडर सीमर ओव्हर नंबर 2 मध्ये दाखल झालाय. दुसरं षटक या डावातले इथे सुरू करत असताना त्याच्या समोर असेल रवी. लेफ्ट हँडर बॅटर. हे बॅटर इथे रंगेल. पण तो आता चर्चा झाली आहे. पुन्हा एकदा बदल होईल गोलंदाजीमध्ये. दुसरं षटक. चला स्पीड अप करा. टिमिरळी फार वेळ घेऊ नका. ऑलरेडी 8 षटकांची लढत आहे. तर मी थोडासा वेळ जाणार आहे. आपल्याला सर्व सामने वेळेत पूर्ण करायचे. त्यानंतर पारितोषिक वितरण.
सलमानजी खान यांना देखील आपण पाहतोय आपल्या सुकन्येसोबत या स्पर्धेचा आनंद घेतात अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी दाखल. तर ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज तयार होतोय. राहुल टीमिळीचा एक चांगला गोलंदाज स्ट्रायकिंग एंडला असेल रवी. लेफ्ट हँड बॅटर एक विस्फोटक खेळाडू रवीसाठी डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. त्यानंतर काव कॉर्नर मिड ऑन मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कव्हर्स मध्ये डीपला खेळाडू सध्या पाहतोय आपण चाललाय. त्यानंतर पॉइंट मध्ये खेळाडू फ्लाइंग स्लिप लावला गेलाय शॉर्ट फाईन लेग. आता स्क्वेअर लेगचा खेळाडू पहा शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये तैनात. लेफ्ट हँडर साठी ही रणनीती पॉवर प्लेचं दुसरं षटक मेंडेटरी पॉवर प्ले चालू असताना धाव संख्या 5 76 धावांचं लक्ष. राहुल आरामने विकेटने पहिला चेंडू फुलर लेनचा बॉल चांगला यॉर्कर इथे पेश केलाय. खांद्याचा चांगला वापर चांगली आम ऍक्शन साईड आम ऍक्शनने बॉल टाकलाय चांगल्या लाईनवर. बॉल चाललाय डॉट बॉल. 41 बॉल मध्ये रन बनवायचे असतील इथून पुढे जर आपण पाहिलं तर रन बनवायचे तुम्हाला 71. आउटसाइड लेग स्टंप येथे लाईन खराब अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यात ऍड होईल. धाव फलकावर धावा आतापर्यंत 6 बिनबाद 6 76 धावांचं लक्ष. 41 बॉल मध्ये 70 बनवायचेत. राहुल उजव्या हाताचा गोलंदाज लेफ्ट हँडर बॅटर साठी स्ट्रायकिंग एंडला सज्ज होत असताना रवी पुन्हा एकदा फुल लेनचे बॉल चांगली लाईन 2 बॉलवर बीट केलाय. फुटवर्क पाहायला मिळत नाही. अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय रवी आणि त्यावेळीच यावेळी त्याच्या फुटवर्कची तपासणी केली गेली आहे. बॉल चले डॉट बॉल सरळ विकेट किपरच्या हातात इथे रन मिळणार नाहीये. 40 बॉल मध्ये 70 धावांची गरज. 76 धावांचं लक्ष. पहिल्या सेमीफायनलचा थरार इथे रंगलाय. विश्वजीत साहेब चषक यावेळी सरळ बॅटने पुढे टाकलाय बॉल. ओव्हर पिच बॉल त्याच्यावर हल्ला पाठवलाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार बाहेर मारलाय षटकार ते जणू हॉटेल रानमाळ्याची झणझणीत मटन प्लेट. येस थँक्यू. आज व्हाईट अँड व्हाईट आपले देखील स्वागत. यू आर लुकिंग हँडसम मॅन. बॅक टू क्रिकेट. इथे चांगली लाईन चांगलं कमबॅक. षटकार ठोकला पण त्यानंतर एक चांगलं उत्तर देत असताना राहुल आता तिसऱ्या पंच इन ऍक्शन मध्ये. पंचांनी निर्णय पाठवलाय. अजय छत्रे तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवत आहे. डिसिजन आता तिसऱ्या पंचांकडे असेल प्रलंबित. DRS चा वापर. एक चांगला षटकार. षटकाराच्या मदतीने सध्या धावसंख्या स्कोर कार्डवर 12 76 धावांचं लक्ष्य. आता तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये. मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची लाख मोलाची आपुलकीची जिव्हाळ्याची स्पर्धा. विश्वजीत साहेब चषक महाराष्ट्र राज्याचं लाडकं युवा नेतृत्व लाडके युवा नेते. तर ऑनफिल्ड डिसिजन आपण काय दिलंय. ऑनफिल्ड निर्णय काय या बॉलवरचा ऑनफिल्ड निर्णय सांगा. रिव्ह्यू फलंदाजाने घेतलाय गोलंदाजाने घेतलाय की पंचाने घेतलाय. थर्ड अंपायर सलमानजी खान स्वतः चेक करून निर्णय देत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅक टू क्रिकेट. विश्वजीत साहेब चषक ज्या स्पर्धेची चर्चा बहुचर्चित राहिले. इथे हलक्यात आणि ऑन द राईज खेळायचा होता. बॅटची कडा घेतली. त्यानंतर पहा गलीमध्ये बॉल गेला. तिथे क्षेत्ररक्षक सिंगल इथे प्राप्त होईल रवीसाठी.
ते क्षेत्ररक्षणात बदलत स्ट्रायकिंग इन अनिकेत. अनिकेत शांत खेळतोय. 76 धावांचं लक्ष. या मॅचचं महत्व त्याला माहिती आहे. लो फुलटास होता. सरळ बॅटने पाठवलाय डाऊन दी ग्राउंड. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. रणमितील 4. ग्रॅकिंग शॉट. हॉटेल रानमाळ्याच्या बेटासाठी नसतोय कोणता वार. बघत बघत मारलाय वाघानं झणझणीत चौकार. तर 2 षटकांचा केस संपलाय. पॉवर प्लेची 2 षटकं संपलीत मॅन्डेटरी पॉवर प्लेची. आणि पॉवर प्ले नंतर धावसंख्या 76 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 17 धावा 8.50 8.5च्या सरासरीने सध्या धावगती आपल्याला पाहायला मिळते. आणि येणारी चेंडू शिल्लक असेल तर तुमच्याकडे 36 बॉलमध्ये तुम्हाला रन बनवायचे असतील मॅचला जिंकण्यासाठी. 59 धावा 59 रिक्वायर्ड इन 36 बॉल. विश्वजित साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा. महाराष्ट्र राज्याचे लाडके युवा नेते त्याचबरोबर युवकांचं प्रेरणास्थान कार्यसम्राट कार्यतत्पर आमदार आदरणीय विश्वजितजी कदम साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली विश्वजित साहेब चषक 2024 चौथं पर्व कवठे महाकाळ नगरीमध्ये महाकाली साखर कारखान्याचं हे क्रीडांगण क्रिकेटच्या रंगांमध्ये रंगून निघालं. क्रिकेट आणि क्रिकेटमय वातावरण. आज रविवारचा दिवस. आज मायबाप क्रीडा रसिक देखील भरपूर आनंद घेत आहेत. MCN केबल नेटवर्क घर बसल्या देखील तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. आणि त्याचबरोबर tenniscricket.in यूट्यूबला जा. tenniscricket.inला लॉग इन करा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. ज्या वाहिनीने नुकतंच 18 लाख सबस्क्रायबरचा पल्ला पूर्ण केलाय. द tenniscricket.in वर तुम्ही नवीन असाल तर बेल आयकॉनला दाबा आणि सबस्क्राईब करा. विनायकजी शिगवन हे देखील स्कोररच्या भूमिकेत tenniscricket.in साठी विनायक शिगवन मॅन फ्रॉम CBD बेलापूर सध्या खूप चांगलं कामकाज करत असताना यावेळी कुलबट टप्प्याचा चेंडू बोर्ड नंबर 3 सरळ बॅटने ड्राईव्ह केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक बॉल थांबवेल. हलकस फंबल. रन मिळते 2. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट करत असताना विनायक शिवगन मॅन फ्रॉम CBD बेलापूर नवी मुंबई. छोटा पॅकेट बडा धमाका. चांगलं कामकाज करतायत. गोलंदाज तयार. बालमचा हा चेंडू फसव्या गतीचा फिंगर रोल केले. यष्टीरक्षकाला देखील बीट केले या बॉलने. रवीच्या विरोधात कमी गतीचा बॉल फिंगर रोल केले. लेग कटर होता. चांगला लेग कटर. आतमध्ये येणारा बॉल बीट झालाय रवी. आणि त्यानंतर एक धाव देखील मिळते. 22च्या स्वरूपात लेग बाईच्या स्वरूपात रन मिळते. धावसंख्या स्कोर कार्ड वर 20 लॉस ऑफ 0 विकेट. जय हनुमान SP कवठे महाकाळ विरुद्ध माननीय उदय पवार सर यांचे या ठिकाणी आगमन. त्यांचं सरसे स्वागत. येस थँक्यू. मान्यवरांचं देखील स्वागत. यावेळी हलक्यात आणि फ्रंट फुटला जात असताना बॉलला गाईड केलंय. गलीमध्ये स्टिअर केलंय. दीपक सर ज्यावेळी कोणी मान्यवर येतील आपण फक्त हॅलो चेक असं द्या म्हणजे मी थांबेल. मान्यवर देखील महत्वाचे आहेत. त्यांचं देखील स्वागत आपल्याला करायचंय. धन्यवाद दीपकजी. आपला देखील सुमधुर आवाज गेली 5 दिवस जसा वेळ मिळते जसं आपण जोडले जातात. आपलं देखील धन्यवाद. नाऊ बॅक टू क्रिकेट. पहिल्या सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय. दुसऱ्या डावात 76 धावांचं लक्ष. स्ट्रायकिंग एंडला रवी. गोलंदाज बालम. हाफ ट्रॅकर उडवलाय. चांगलं टायमिंग. पाठवलंय बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. उत्तुंग फटका. गगनभेदी षटकार. बाउंड्रीच्या बाहेर मारलाय षटकार. ते झणझणीत मटन प्ले. हॉटेल रानमळाचा झणझणीत रस्सा आणि अगदी तसाच झणझणीत षटकार इथे ठोकलाय. आणि त्यानंतर रवी सांगतोय वाडा कुणाचाही असो राडा मात्र मीच करणार. आज सेमीफायनलच्या मॅचमध्ये खेळत असताना एक चांगला षटकार आपल्या टीमसाठी. धावसंख्या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 27 फॉर नन. बालम तयार. इथे काय घडतंय. बॅटची कडा घेतली आहे. षटकाराचं उत्तर देत असताना बालमने पाठवलंय रवीला. परतीचं तिकीट देत असताना फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय. जय हनुमान SP कवठे महाकाळ संघाला. रवी 27
येस, थँक्यू डीजे. तर पहिला धक्का इथे मिळतोय, पहिला ब्रेक थ्रू मिळालाय टीमला. टीम एरळीला विकेटच्या गरज आहे विकेटची. आणि सध्या पहिला धक्का ड्रोनच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेची दृश्य पहा. आज अंतिम दिवसात भरपूर उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळते. आज ड्रोनच्या माध्यमातून देखील दृश्य ड्रोन कॅमेरा या संपूर्ण स्पर्धेची चित्र दाखवत असताना नवीन फलंदाज सागर जाधव हा देखील एक हार्ड हिटर खेळाडू. बालमच्या खात्यात एक विकेट. आत्मविश्वास वाढलाय आता. हाफ ट्रॅकर बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघालाय. अंपायर सिग्नल येतोय ओव्हर समाप्तीचा. हे षटक इथे समाप्त होईल. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. निर्धाव चेंडूने ओव्हरची समाप्ती. चांगले षटक बालमच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 27. एक गडी बाद. आता 30 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि मॅचला जिंकण्यासाठी धावांची गरज असेल. विनायक 49 धावांची गरज. 30 बॉल मध्ये 49. सामना ऑन. मॅच ऑन आहे. टीव्ही ऑन ठेवा. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत तुम्ही करू शकत नाहीत. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 भाकीत केली गेली. 2017 मध्ये पाकिस्तानी खेळाडू जावेद मियादाद याने एक भाकीत केलं होतं की 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान 2 संघ फायनलमध्ये येतील आणि तिथे पाकिस्तान भारताला पराभूत करेल. आतापर्यंत इतिहास होता. मोठ्या स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानकडून कधीच पराभूत झाला नव्हता आणि 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जावेद मियादादचं भाकीत ते खरं ठरलं आणि पाकिस्तानी भारताला त्या मॅचमध्ये पराभूत केलं होतं. मोहम्मद आमिरच्या गोलंदाजी समोर भारतीय फलंदाज अक्षरशः लोटांगण घालताना पाहायला मिळाले. हार्दिक पांड्याने एकाती किल्ला लढवला आणि पहिल्यांदा एका मोठ्या इव्हेंटमध्ये भारतीय संघ पराभूत झाला होता. जे खेळाडू आहेत आपल्यासाठी डगआउट आहे. डगआउटमध्ये बसा नाहीतर पेनल्टी लावली जाईल. ही धमकी नाहीये, विनंती वजा सूचना आहे. चला खेळाडू तुमच्यासाठी सूचना आहे. डगआउट मध्ये बसा. टीम यजमान संघातील खेळाडू चला आतमध्ये या. रूल सगळ्यांसाठी सारखेच. तर गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. अमोल पहिलं षटक टाकलं होतं या डावात. दुसरं षटक नाही मिळालं. पहिलं षटक इथे हाताळील. 4 षटकांचा खेळ अजूनही संपलेला नाहीये. 3 षटकं संपली आहेत. चौथं षटक. गोलंदाज तयार अमोल. लेफ्ट हँड सीमर. पहिला चेंडू हलक्या हाताने फुललेंचा बॉल होता. मिड ऑफला दिशा दिली. सेन्सिबल क्रिकेट करत असताना मिस्टर सेन्सिबल अनिकेत या खेळाडूकडे तंत्रशुद्ध फलंदाजी आहे. त्याच्या बॅटचा स्विंग पहा. बॉटम हँडचा खूप चांगला वापर त्याने केला. कव्हर्समध्ये खूप चांगला खेळतो आणि सध्या सिंगल प्राप्त केली अनिकेतने. सिंगलच्या मदतीने सिंगलच्या जोरावर धावसंख्या 28. 28 लॉस ओपन विकेट. दुसऱ्या बाजूला सागर. या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा असतील. या टीमचा एक हार्ड हिटर फलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा थरार. पहिला सेमीफायनलचा सामना. अमोल तयार. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. बैठक शॉट. गुडघा टेक. तमाशा देख. बॉल फाटवलाय. काउकोंड बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बाउंड्रीच्या बाहेर मारलाय षटकार. ते जणू हॉटेल रानमाळ्याची झणझणीत मटन प्लेट. खाली वाकवला. घुटना टेक आणि त्यानंतर तमाशा देखवाला फटका. चांगले टायमिंग. लेफ्ट हँड सीमरच्या विरोधात आक्रमक पवित्र आणि यावी फुल टॉस. इथे बीट केलं. इथे संधी होती. ओहो इथे बीट करत असताना हा बॉल चांगला आहे. लाईन अतिशय चांगली. इथे थोडासा नाराज असेल सागर. चेहऱ्यावर पहा हावभाव. पण इथे देखील पुन्हा एकदा फुल टॉसवर फुल टोल वसूल करायचा होता पण तो बीट झालाय. हा बॉल चाललाय डॉट बॉल. चांगलं कमबॅक. हे बॅटल रंगेल. पहिल्या सेमीफायनलचा थरार. अमोल पुन्हा एकदा तयार. यावेळी हाफ ट्रॅकर बॅक फुटला जात असताना जागा बनवली. गलीमध्ये खेळाडू भन्नाट वेगाने बॉलवर पोहोचले आणि पहा अंपायर सिग्नल नॉट आउट. एक धाव चिकी सिंगल. वेगाने वेगवान सिंगल पूर्ण करत असताना अनिकेतचा फिटनेस चांगला आहे. हॅलो कोल्हापूर. हॅलो
कोल्हापूर संघाचा कर्णधार. त्याचबरोबर एकतपूर संघाचा कर्णधार कृपया आपण कॉम्बॉक्स जवळ यायचं आहे. आपली प्लेइंग 11 लिस्ट येस, थँक्यू दीपकजी. तर नेक्स्ट सेमीफायनल मध्ये टीम गोल्डन कोल्हापूर विरुद्ध एकतपूर या दोन टीमच्या दरम्यान मॅच होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टीम लिस्ट अपडेट करा आणि टॉस साठी रेडी राहा. नाउ बॅक टू क्रिकेट. अमोल लेफ्ट हँड सीमर लेफ्ट मारांडी विकेटने पुढचा चेंडू घेऊन येतोय. अनिकेत साठी बॅकफुटला गेलाय, चांगला स्क्वेअर ड्राईव्ह इथे पेश केला अलॉंग दी कार्पेट. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने, क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल परंतु चांगली फिल्डिंग. हा बॉल पाहिल्यानंतर जणू काही आउटफील्डला गुदगुल्या करत बॉल पोहोचला. इथे रन मिळतील 2. 4 षटकांचा खेळ संपलाय. चला ड्रिंक्स ब्रेक घ्या, पण ड्रिंक्स ब्रेक घेत असताना पंचांना विचारून मैदानात जा. सुरेश, तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या 39 धावा. येणाऱ्या 24 बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी रन बनवायचे असतील 37. आणि आता 4 षटकानंतर ऐकूया आमचे सहकारी समालोचक गुलाब आमच्यासोबत जोडले जातील. पुढच्या 4 षटकांमध्ये येणाऱ्या षटकांची कहाणी आणि गुलाब यांची वाणी ऐकूया. धन्यवाद. हा टॉस होतोय. सामना 8 षटकांचा असेल. दोन्ही कर्णधारांनी आपली प्लेइंग 11 लिस्ट कॉम्बॉक्स जवळ द्यायची आहे. धन्यवाद दीपक, धन्यवाद सर. पहला सेमीफाइनल का मैच इस मैदान पर महाकाली शुगर फैक्ट्री के इस ग्राउंड पर काफ़ी अच्छी साझेदारी चलती हुई सागर और अनिकेत के बीच, और हाईवे एंड से गेंदबाजी का बाहर संभालते हुए बालम बॉलर सुनो जलसिंह अच्छी गेंद, उतनी अच्छे तरीके से खेला. 1 रन लेने का मौका, 1 रन पूरा किया. दोबारा जयसिंह अनिकेत के लिए अच्छी गेंद और उतनी अच्छी नज़ाकत भरा स्ट्रोक पॉइंट की दिशा में. 1 रन के लिए 1 रन लेने का मौका, दौड़कर 1 रन पूरा किया. और अच्छी साझेदारी दोनों के बीच चलती हुई इस मैदान पर विश्वजित, माननीय आमदार विश्वजित पतंगराव कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कवटेमंकाळ नगरीमध्ये श्री महाकाली सहकारी साखर कारखान्याच्या भव्य पटांगणावरती आज अंतिम दिवस या क्रिकेट स्पर्धेचा. जलसिंग परत एकदा, आणि हा सुंदर स्ट्रोक पॉइंटच्या वरून खेळलेला, एक बाउन्स चौकार. चांगला फटका सागरच्या बॅटमधून निघणारा हा फेवरचा गावात वाढलाय लय जोर आणि माझा सरून भावानं घुमवलाय बघा हा भाऊ. थँक्यू डीजे. परत एकदा जलसिंग सागरसाठी. सागर थोडासा आक्रमक फलंदाज आपल्या संघासाठी. चांगला फटका
लॉंग ऑनच्या दिशेने आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. कमॉन डीजे. बाउंड्रीच्या बाहेर मारलाय षटकार बेड. जणू हॉटेल रानमाळ्याची झणझणीत मटन प्लेट. 51. 1 बाद 51. परत एकदा सागर. यार्कर लाईन पद्धतीचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. पॉईंटच्या दिशेने दुसरी रन घेण्याचा प्रयत्न परंतु असफल. 1 धावावरती समाधान मानावं लागते सागरला. आणि परत एकदा अनिकेत. चांगली जोडी. कवटेमंकाळ शहरातील नामवंत खेळाडू अनिकेत आणि सागर. आणि हा चांगला फटका. लेग ग्लान्स करून निघालेला हा चौकार. सीमारेषेच्या बाहेर जाणारा चौकार. कमॉन डीजे. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये 17 धावा तडकवलेत या जोडीने. दीपक माळी आपण टॉस पूर्ण करायचा आहे. दीपक माळी मानी आयाज भाई मुल्ला यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. दोन्ही कर्णधार निर्णय आपण जाग्यावरतीच द्यायचा आहे. नाणेफेक झाल्यानंतर दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉस झाल्यानंतर लगेचच तिथनं निर्णय द्यायचा आहे. चला सामन्याकडे वळूया. परत एकदा नानाभाऊ यांकडून गोलंदाजीसाठी येतोय अमोल. इरळी संघाकडून खेळणारा हा आयकॉन खेळाडू. एक चांगला ऑलराऊंडर. अमोल. आणि सामना करतोय तो आक्रमक फलंदाज सागर. कवटेमंकाळचा गुणवंत असा हा खेळाडू. पाच ओव्हर 56 धावा. अमोल हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू तितक्यात चांगल्या पद्धतीने ठेवलेला जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. कमांड डीजे. हॅलो. थँक्यू डीजे. दीपक कॉल. निर्णय कळवायचा. एकच. हॅलो. एकतपूर टॉस विन. बॅटिंग घेतलेली आहे. आणि परत एकदा सागरने टोलवलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने जाणारा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तयार. 1 धावावरती समाधान मानावं लागते सागरला. चांगली फटकेबाजी करतोय सागर आपल्या संघासाठी. आणि थोडंसं महागडं अमोल ठरतोय गोलंदाजीमध्ये. अमोलचा सामना करतोय तो अनिकेत. परत एकदा चांगला फलंदाज. हवेत चेंडू. हॅलो हॅलो. परत एकदा अमोल गोलंदाजीसाठी तयार. आणि स्कोर होतोय तो 63 धावा. 15 चेंडू आणि 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी.
अनिकेतची जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो अविनाश. आणि परत एकदा अमोल तयार. डावकुरा फलंदाज अविनाश. आणि तडकवण्याचा प्रयत्न परंतु बीट झालेला आहे फलंदाज अविनाश. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. सॉरी DRS. चला आपण ज्या ठिकाणी उभारला आहात त्या आपण डगआउटमध्ये बसायचं आहे. खेळाडूंना विनंती आहे आपण स्टेजच्या बाजूला जे उभा आहात त्यांनी डगआउटमध्ये बसायचं आहे आपल्या आपल्या. फेअर डिलिव्हरी. अमोल आपल्या गोलंदाजीसाठी तयार. आणि तितकाच चांगला फलंदाज अविनाश. डावकुरा फलंदाज आपल्या संघासाठी. चांगला फटका चांगला खेळून काढलेला पॉईंट दिशेने जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. कमॉन डीजे. आपलं खातं खोलतोय अविनाश. या चेंडूवरती चौकार. परत एकदा हा चांगला चेंडू. आणि अशा तऱ्हेने षटक समाप्त. सदुसष्ट धावसंख्या. 2 बाद आणि 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. चांगली या ठिकाणी खेळी. अविनाश आणि सागरच्या बॅटमधून निघणारे धाव. विश्वजित मान्य आमदार डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. आणि आजचा हा शेवटचा दिवस. परत एकदा हायवेनकडून बालम आपल्या गोलंदाजासाठी तयार. आणि सामना करतोय तो सागर. चांगला चेंडू आणि उत्कृष्ट झेल विकेटकीपर अमोलकडून. सागर बाद होतोय. चांगला चेंडू बालमकडून. या चेंडूवरती सागरला परत पाठवतोय. आणि सागरची जागा घेण्यासाठी जातोय तो सुरेश कांबळे. एक ऑलराऊंडर कवटेमंका शहरातील नामवंत असा हा खेळाडू. थँक्यू डीजे. सुरेशसाठी ऑफर आहे. 2 चेंडूमध्ये मॅच संपली तर आणि एक रिव्हर्स 6 मारला तर 5000. आणि सुरेशने खातं उघडलेलं आहे आपल्या टीमसाठी. परत एकदा बालम आणि अविनाश.
68 धावसंख्या. विजयाच्या समीप हे समीकरण. बालम अविनाशसाठी चांगला टोलवलेला चेंडू जाते पॉइंटच्या दिशेने हवेतून सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. कमॉन डीजे. अविनाश चांगला टोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये. 1 धावावरती समाधान मानावं लागते अविनाशला. सुरेशनं या चेंडूवरती रिव्हर्स 6 मारल्यास 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. मारल्यास डॉक्टर गजानन पाटील यांच्याकडून. नितीन मानेकडून 1000 रुपये बक्षीस रिव्हर्स 6 मारल्यास. आणि हा सुरेशनं टोललेला चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. 6 धावासाठी षटकार. कमॉन डीजे.